नमस्कार शिक्षक मित्रांनो. आज आपण UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूलमध्ये विद्यार्थी प्रमोशन केल्यानंतर जर तो दाखला घेऊन गेला असेल तर त्याला लेफ्ट विथ TC कसे करावे यासंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करूया. त्यामध्ये UDAS प्लस SDMS सर्च करूया. त्यानंतर येणाऱ्या पहिल्या टॅबवरती क्लिक करूया. त्यानंतर ड्रॉप डाऊन मेनूमधून महाराष्ट्र राज्य निवडूया. गो या बटनावरती क्लिक करूया. त्यानंतर शाळेचा UDAS नंबर आणि पासवर्ड या गोष्टी मेन्शन करूया. त्यानंतर खाली येणारा जो कॅप्चा आहे तो कॅप्चाही आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली असणाऱ्या निळ्या रंगाच्या लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. अकॅडमिक इयर 2025-26 निवडायचं आहे. क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ज्या वर्गातील विद्यार्थ्याला आपल्याला लेफ्ट विथ TC करायचं आहे तो वर्ग निवडून व्ह्यू आणि मॅनेजमधून तो विद्यार्थी निवडून त्या विद्यार्थ्याचा पेन नंबर, परमनंट एनरोलमेंट नंबर तो आपल्याला त्या विद्यार्थ्याचा शोधून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचा आहे, कारण तो आपल्याला पुढे उपयोगी पडणार आहे म्हणून. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या विद्यार्थ्याची GP, EP आणि FP या तिन्ही प्रोफाईल पूर्ण पाहिजेत, तरच तो विद्यार्थी आपल्याला लेफ्ट विथ TC करता येईल. अन्यथा पुढच्या शाळेला तो विद्यार्थी घेता येणार नाही. म्हणून डाव्या बाजूच्या स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशनमधून आपल्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट मॉड्यूल मार्क ड्रॉपआउट याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जो विद्यार्थी आपल्याला लेफ्ट विथ TC करायचा आहे त्याचा पेन नंबर आपल्याला जो आपण लिहून घेतला होता तो इथे टाकायचा आहे स्टुडंट पेन या कॉलममध्ये. आणि तो पेन नंबर टाकून झाल्यानंतर समोरील काळ्या गो या बटनावर क्लिक केल्यानंतर तो आपल्याला विद्यार्थी समोर दिसेल. तो विद्यार्थी दिसल्यानंतर त्याच्या खाली लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ TC या निळ्या रंगाच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जी माहिती येईल त्याच्यावर नंतर कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर आपल्याला तो ज्या दिवशी आपण शाळेतून कमी केला किंवा दाखला दिला ती तारीख आपल्याला निवडायची आहे. तारीख निवडून झाली की त्यानंतर आपल्याला रिमार्कमध्ये दिनांक टाकून झाल्यानंतर खाली कॅप्चामध्ये कॅप्चा पाहून जशा तसा कॅप्चा आपल्याला लिहायचा आहे. कॅप्चा लिहून त्यानंतर आपल्याला त्याच्या खाली असणाऱ्या रिमार्क या कॉलममध्ये तो विद्यार्थी कोणत्या शाळेत गेला किंवा दाखला घेऊन गेला असा रिमार्क लिहायचा आहे. आणि रिमार्क लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली जे लाल रंगाचं सबमिट नावाचं बटन आहे त्या सबमिट नावाच्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता रिमार्क मी लिहित आहे. रिमार्क झालेला आहे. आता मी सबमिट या बटनावरती सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन मेसेज येईल. कन्फर्म केल्यानंतर तो विद्यार्थी लेफ्ट विथ TC होईल. सबमिट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आर यू शुअर यू वॉन्ट टू TC दी स्टुडंट
असा मेसेज येईल. कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुली असा मेसेज येईल. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.